मित्रांनो, एलडीई मध्ये फर्स्ट टाइम आपण बघितला कॉम्प्लिमेंटरी फंक्शन. आता सेकंड टाइप आहे जनरल मेथड. आता जनरल मेथड हा टाइप वापरला जातो पर्टिक्युलर इंटिग्रल म्हणजे वायपी फाइंड करण्यासाठी. सो एलडीई मध्ये आता महत्त्वाचं आहे आपल्याला क्वेश्चन ओळखता आले पाहिजे. काय असतं एलडीई मध्ये प्रत्येक क्वेश्चनला फक्त एवढं म्हटलेलं असतं सॉल्व, मेथडचा टाइप दिलेला नसतो. सो आपल्याला टाइप पर्टिक्युलर टाइप ओळखून त्या टाइपने प्रश्न सोडवायचा असतो. ओके, सो आता जनरल मेथडचे प्रश्न कसे ओळखायचे बघा. हा क्वेश्चन आहे, क्वेश्चनची इज इक्वल टू ची इकडे लेफ्ट साइड इकडे राईट साइड. क्वेश्चनच्या राईट साइडला ई रेस टू ई आला की समजायचं जनरल मेथडचं गणित आहे. बघा जनरल मेथडचे एक्झाम्पल कसे ओळखणार या टाइप मध्ये. फॉर एक्झाम्पल समजा ई रेस टू ई चं एक्झाम्पल आलं 1 प्लस ई रेस टू एक्स रेस टू ई रेस टू मायनस एक्स. ई रेस टू मायनस एक्सचं एक्झाम्पल आलं किंवा ई रेस टू मायनस एक्स आला किंवा साइन कॉस मध्ये ई रेस टू एक्स आला, साइन ई रेस टू एक्स, कॉस ई रेस टू एक्स. ओके, सो अशा टाइपचे जे एक्झाम्पल असतील हे सगळे जनरल मेथडचे एक्झाम्पल असतील. लक्षात ठेवा, पुन्हा एकदा सांगतो जनरल मेथडचे एक्झाम्पल काय, ई रेस टू ई आला, साइन कॉस मध्ये ई आला, ई रेस टू मायनस ई आला, या टाइपचे एक्झाम्पल हे जनरल मेथडचे असतात. सो आपल्याला कळालं हे जनरल मेथडचं सम आहे. सो प्रश्न सोडवताना दोन स्टेप मध्ये सोडवायचं. पहिल्या स्टेप मध्ये कॉम्प्लिमेंटरी फंक्शन काढायचं, सेकंड स्टेप मध्ये पर्टिक्युलर इंटिग्रल शोधायचं. तो पहिले स्टेप कॉम्प्लिमेंटरी फंक्शन साठी आपण काय केलं, याला कन्वर्ट केलं. डबल डेरिव्हेटिव्ह म्हणजे डी स्क्वेअर 3, सिंगल डेरिव्हेटिव्ह डी, वायचं कोएफिशियंट 2 ऑफ वाय इज इक्वल टू ई रेस टू एक्स. हे झालं एक्झाम्पल. आता याचे फॅक्टर्स पाडायचे. तो आपल्याकडे एम एस आणि ई एस दोन्ही कॅल्सी आहे. ऑलरेडी तुम्ही पहिला टाइप शिकला आहे कॉम्प्लिमेंटरी फंक्शन, त्यामध्ये तुम्ही एकदम डीप मध्ये शिकले आहेत की जनरल जे इक्वेशन दिलेले असतं ते फॅक्टर कसे पाडायचे. ओके, सो मी आता कॅल्सी घ्या, माझ्यासोबत करा. ई एस कॅल्सी, पहिल्यांदा कॅल्सी ऑन करा, मोड प्रेस करा, मोड 5 3 प्रेस करा. ओके, आता व्हॅल्यू टाकायच्या. याची व्हॅल्यू कोइफिशियंट काय 1, याचा 3, याचा 2, 1 3 2 बरोबर. सो कोइफिशियंट आपण टाकणार. बघा सुरुवातीला लिहायचं याची डिग्री किती आहे याची 2, हे व्यवस्थित लिहायचं. डिग्री ह्या इक्वेशनची 2 आहे म्हणजे आपण कॅल्सीमध्ये डी स्क्वेअर डी आणि कॉन्स्टंट या व्हॅल्यू टाकणार. डी स्क्वेअरचं कोइफिशियंट 1, डीचा 3 आणि कॉन्स्टंट 2. सो आपल्याला डिग्री 2 असल्यामुळे 2 व्हॅल्यूज आता भेटतील. सो बघा या कॅल्सीत कसं करायचं, हा आहे FX991 ES प्लस. याच्यात काय करणार, मोड 5 3 प्रेस करा, मोड 5 3, व्हॅल्यू टाका. 1 इज इक्वल टू करा, 3 इज इक्वल टू करा, 2 इज इक्वल टू करा, पुन्हा इज इक्वल टू करा. x1 आला -1, x2 आला -2. सो -1 आणि -2. सो मित्रांनो ऑलरेडी मी मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये एकदम डीपली सांगितलं आहे की रूट्स कसे काढायचे. कॅल्सी तुम्हाला दाखवलेला आहे, सगळं व्यवस्थित सांगितलेलं आहे. सो मला खात्री तुम्ही पहिला कॉम्प्लिमेंटरी फंक्शनचा व्हिडिओ बघितल्यानंतरच हा व्हिडिओ बघता आहात. ओके, सो तुम्हाला ते आरामात सॉल्व्ह होऊन जाईल. येस, सो आता ह्या कॅल्सीत पण करून बघू. हा आहे FX991 MS. याच्यात काय करायचं, कॅल्सी ऑन करा, 3 मोड प्रेस करा, मोड मोड मोड, नंतर 1 प्रेस करा, नंतर ही फॉरवर्डची की बघा ह्या मोठ्या बटन मधली फॉरवर्डची की ही प्रेस करा आणि मग डिग्री 2 घ्या. पुन्हा सांगतो बघा, माझ्यासोबत करा, मोड 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 1, फॉरवर्डची की, डिग्री 2. आता व्हॅल्यू टाकायची. 1 टाका इज इक्वल टू करा, 3 टाका इज इक्वल टू करा, 2 टाका इज इक्वल टू करा. x1 आला -1, x2 आला -2, -1 -2. सो मित्रांनो आता रूट्स बघितल्यानंतर आपल्याला कळतं आपल्याकडे कॉम्प्लिमेंटरी फंक्शनच्या 4 केसेस आहेत. पहिला रिअल अँड डिफरंट, सेकंड लेस फॅक्टर, थर्ड ओनली इमॅजिनरी आणि फोर्थ रिअल अँड इमॅजिनरी. बरोबर. सो हे जे रूट्स आहे हे कशात मोडतात, पहिल्या केसमध्ये. पहिली केस कुठली आपली, यस रिअल अँड डिफरंट. बरोबर, डिफरंट फॅक्टर. तो बघा हे दोन्ही रिअल आहे आणि डिफरंट आहे. सो रिअल डिफरंट मध्ये मी कसं शिकवलं होतं, पहिल्यांदा दिलेल्या याला पहिल्या फॅक्टरला M1 मानायचं, दुसऱ्या फॅक्टरला M2 मानायचं, मग आपण फॉर्म्युला घेतो. रिअल आणि डिफरंटचा फॉर्म्युला काय होता, YC इज इक्वल टू C1 e रेस टू M1x प्लस C2 e रेस टू M2x. हा आपण फॉर्म्युला वापरतो. करेक्ट. सो या फॉर्म्युल्यात किमती टाकणार आणि मग आपला आन्सर येईल. मित्रांनो नेहमी
जनरल मेथडचं किंवा एलडी मधलं कुठलंही सम असो ते सोडवताना 2 स्टेपमध्ये सोडवायचं. पहिल्या स्टेपमध्ये वायसी फाइंड करायचं म्हणजे कॉम्प्लिमेंटरी फंक्शन. कॉम्प्लिमेंटरी फंक्शनसाठी 4 केसेस आहेत. ओके, पहिली रिअल अँड डिफरंट, दुसरी लेस फॅक्टर, थर्ड ओनली इमॅजिनरी आणि चौथी रिअल अँड इमॅजिनरी. 4ही केसेस आपण मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघितल्या आहेत. त्या चौघांपैकी कुठल्या तरी एका याच्यात तुमचं दिलेले फॅक्टर बसतील, सो त्याच्यानुसार आन्सर लिहायचं आणि मग सेकंड स्टेपला गिवन फॉर्मॅटने सोडवायचं. सो बघा वायसी काय येईल आपला, वायसी इज इक्वल टू C1 e raised to m1, m1 काय -1x प्लस C2 e raised to m2, m2 काय आहे -2x. सो हा झाला आपला YC. करेक्ट मित्रांनो, पहिली स्टेप कंप्लीट झाली. आता सेकंड स्टेपला यायचं. स्टेप 2 ला पहिल्या स्टेपमध्ये YC फाइंड करायचा, सेकंड स्टेपमध्ये YP फाइंड करायचं. नेहमी लक्षात ठेवा, जनरल मेथडचं सम आलं की पहिल्या स्टेपला YC फाइंड करायचा आणि सेकंड स्टेपला YP फाइंड करायचा आणि थर्ड स्टेपला आलेला YC आणि YP दोघांची ऍडिशन करायची, ते तुमचा आन्सर. ओके, सो आता YP साठी जाऊया. YP इज इक्वल टू, YP चा काय फॉर्म्युला आहे बघा, ही मेन इक्वेशन आहे. इक्वेशनची ही लेफ्ट साइड, ही राईट साइड, ही लेफ्ट साइड. तो YP चा फॉर्म्युला आहे राईट हँड साइड अपॉन लेफ्ट हँड साइड. काय फॉर्म्युला आहे, राईट हँड साइड अपॉन लेफ्ट हँड साइड. सो राईट हँड साइडला आहे आपल्याकडे e raised to x अपॉन लेफ्ट हँड साइडला आहे d² प्लस 3d प्लस 2, d² प्लस 3d प्लस 2. करेक्ट. YP चा फॉर्म्युला एकदम सोपा आहे, राईट हँड साइड अपॉन लेफ्ट हँड साइड. सो व्हॅल्यू पुटअप केल्या. आता हे जे आहे इक्वेशन, याचे आपण फॅक्टर पाडलेले. काय फॅक्टर आले, -1 आणि -2, बरोबर. सो जे फॅक्टर आले ना याच्या अपोजिट रूट लिहायचे. फॅक्टर जे आपले कॅल्सीत आले त्याच्या अपोजिट रूट लिहायचे. आपले फॅक्टर आले याचे हे -1 आणि -2 हे फॅक्टर आले, बरोबर. सो याच्या अपोजिट रूट्स लिहायचे. सो YP साठी इक्वेशन बनेल e raised to x अपॉन, हा -1 आहे ना, मग याला घेणार d+1 आणि हा -2 आहे, याला घेणार d+2. बघा अपोजिट, -1 ला +1, -2 ला +2, अपोजिट फॅक्टर्स लिहायचे. क्लिअर मित्रांनो, इथपर्यंत कळालं. आता याच्यानंतर काय करायचं बघा, याच्यानंतर जो छोटा रूट्स आहे तो इंटिग्रेशन, तो ब्रॅकेटच्या मध्ये घ्यायचा, मोठा रूट बाहेर घ्यायचा. सो +2 ही मोठी व्हॅल्यू ही बाहेर घेणार, +1 छोटी व्हॅल्यू ही मध्ये घेणार. म्हणजे काय बघा, YP इज इक्वल टू, हे बाहेर घेणार, बाहेर येताना होईल तो अपॉनला असल्यामुळे 1/d+2 आणि इकडे हे तसंच e raised to x अपॉन d+1. आलो इथपर्यंत आपण. आता याचं कन्व्हर्जन करायचं. कसे कन्व्हर्जन्स करायचे बघा, इकडे मी काही तुम्हाला हिंट्स देतो, लक्ष द्या. समजा अशी टर्म असली 1/d+4, याचं कन्व्हर्जन होईल इंटिग्रेशन मध्ये e raised to -4x इंटिग्रेशन e raised to +4x. कसं केलं, इथे +4 आहे त्याच्या अपोजिट घ्यायचा -4 आणि इंटिग्रेशनच्या मध्ये याच्या अपोजिट +4. आता समजा मी असं लिहिलं d-4, आता -4 आहे त्याच्या अपोजिट घ्या +4 आणि इंटिग्रेशन मध्ये याच्या अपोजिट -4. कळालं दोघांमधला डिफरन्स. अजून एक उदाहरण बघा, 1/d+2 आला. सो +2 च्या अपोजिट काय -2, e raised to -2x इंटिग्रेशन याच्या अपोजिट मध्ये e raised to +2x. करेक्ट. आता समजा मी घेतला 1/d-2, -2 आहे त्याच्या अपोजिट घ्या, काय येईल +2x इंटिग्रेशन याच्या अपोजिट घ्या -2x. कळाले कन्व्हर्जन कसे करायचे. सो इथे पण तेच, d+1 आहे, +1 च्या अपोजिट काय होईल -1x आणि इंटिग्रेशन मध्ये त्याच्या अपोजिट +1x या फॉर्मॅट नुसार. सो YP इज इक्वल टू 1/d+2 हे तसंच, याचं कन्व्हर्जन होईल, याला कन्वर्ट करायचं याच्यानुसार. +1 +2 ला काय केलं -2 +2. सो +1 ला अपोजिट त्याच्या -1x इंटिग्रेशन याच्या अपोजिट मध्ये +1x आणि इंटू काय घ्यायचं, ही जी न्यूमरेटरची टर्म आहे ती इंटूला घ्यायची, न्यूमरेटरची टर्म e raised to x इंटिग्रेशन आला की dx हा लिहायचाच. सो बघा, जेव्हा कधी जनरल मेथडचं एक्झाम्पल येईल तेव्हा नेहमी जे आपले फॅक्टर्स आहे, रूट्स आहे, त्यांना कन्व्हर्जन इंटिग्रेशन मध्ये या स्वरूपात करायचं
आणि जे आन्सर येईल त्याला न्यूमरेटरने मल्टिप्लाय करायचं, नेहमी लक्षात ठेवा. ओके, येस. जनरल मेथडचा अर्थ काय असतो? डी व्हॅनिश करायची. डी म्हणजे डेरिव्हेटिव्ह. इथे डी होता बघा, दोन डी आहे. सो हे डी व्हॅनिश केले आपण, इंटिग्रेशन आलं. करेक्ट. व्हॅनिश करणं म्हणजे काढून टाकणं. ओके, सो डी काढून टाकले, त्याचं इंटिग्रेशन झालं. डायरेक्ट डी काढता येत नाही, त्याचं इंटिग्रेशन झालं. मग आता इंटिग्रेशन सोडवायचं, मग याचा आन्सर येईल. सो आता पुढे जाऊया. सो याचं इंटिग्रेशन करायचं आहे. कसं येईल बघा. आता इथे 1x आहे, 1 नाही लिहिला तरी चालेल. सो तुम्हाला अजून ते सोपं वाटेल. ठीक आहे, 1 लिहिला नाही लिहिला तरी चालेल. आता इथे काय करायचं? सबस्टिट्यूशन करायचं मित्रांनो. सबस्टिट्यूशन काय आहे बघा, नेहमी हे स्टँडर्ड सबस्टिट्यूशन करायचं. पुट e⁻x आहे ना, त्याला t ठेवायचा. डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, e⁻x चा डेरिव्हेटिव्ह e⁻x, x चा डेरिव्हेटिव्ह dx इज इक्वल टू t चा डेरिव्हेटिव्ह dt. कळालं इथपर्यंत? एकदम सोपं आहे बघा. e⁻x ला t ठेवायचं नेहमी. सो e⁻x चा डेरिव्हेटिव्ह e⁻x, x चा डेरिव्हेटिव्ह dx आणि t चा डेरिव्हेटिव्ह dt कुठे टाकायचं? ह्या इक्वेशन मध्ये. सो इक्वेशन काय बनेल बघा, yp बरोबर हे 1/d+2. एकदम व्यवस्थित लक्ष द्या. हा इंटिग्रेशनच्या बाहेरची टर्म तशीच, e⁻x इंटिग्रेशन. ओके, 1 नाही लिहिला तरी चालेल. आज सोडवायचं बघा. e⁻x ला ठेवायचा t. e⁻x ला काय ठेवतो आपण? t. आणि e⁻x dx ला dt. बघा, e⁻x आणि dx हे दोघे टर्म, e⁻x आणि dx दोघांच्या ऐवजी काय घ्यायचं आहे? dt. e⁻x dx च्या ऐवजी dt. सो e⁻x आणि dx च्या ऐवजी dt थोडा अंतर सोडून लिहायचा. आणि हा खालचा e तसाच, वरती e⁻x आहे. e⁻x म्हणजे काय? t. सो बघा, हे झालं कन्व्हर्जन. कळतंय? एकदम सोपं आहे. काय केलं बघा, e⁻x आणि dx दोघांना काय ठेवायचं? dt. सो दोघांच्या ऐवजी dt इकडे आला. हा खालचा e तसाच, वरती e⁻x आहे, वरच्या e⁻x ला t टाकायचा. सो हे झालं e⁻t dt. आता e⁻t चं इंटिग्रेशन काढायचं. e⁻t चं इंटिग्रेशन काय होतं? e⁻t. सो 1/d+2 हे e⁻x तसंच. इंटिग्रेशन e⁻t चं झालं e⁻t. इंटिग्रेशन काढलं की इंटिग्रेशन आणि dt निघून जातो. फक्त e⁻t चं इंटिग्रेशन केलं ते झालं e⁻t. आता इंटिग्रेशन झाल्यानंतर पुन्हा t ची किंमत ठेवायची. t ची किंमत काय आहे? e⁻x बरोबर. सो किंवा बट t इज इक्वल टू e⁻x. सो yp काय येईल? y सफिक्स p आहे तो. सो yp इज इक्वल टू 1/d+2 e⁻x e⁻t काय आहे? e⁻x. आलो इथपर्यंत आपण. बघा, पहिला फॅक्टर डी चा फॅक्टर व्हॅनिश झाला. फॅक्टरला कन्वर्ट केलं, डी च्या फॅक्टरला कन्वर्ट केलं इंटिग्रेशन मध्ये आणि तेच सोडवलं. पहिला फॅक्टर व्हॅनिश झाला. आता सेकंड फॅक्टर घ्यायचा. बघा, पहिल्यांदा छोटा फॅक्टर d+1 मध्ये घेतला होता, त्याला इंटिग्रेशन मध्ये कन्वर्ट केलं, त्याचं सबस्टिट्यूशन करून इंटिग्रेशन काढलं, पहिलं सॉल्व्ह झालं. आता राहिला सेकंड फॅक्टर. सो तो ब्रॅकेटच्या मध्ये घ्यायचा. म्हणजे बघा, हीच प्रोसेस 1+1 मध्ये घेतला होता ना d+1, आता d+2. सो नाव आता yp इज इक्वल टू हे बघा, न्यूमरेटरला येईल e⁻x e⁻x अपॉन दिस d+2. मग आता पुन्हा याचा कन्व्हर्जन इंटिग्रेशन मध्ये. d+1 चं काय केलं? e⁻1x इंटिग्रेशन e⁻1x बरोबर. सो आता d+2 याचं काय होईल? +2 चं होईल -2x इंटिग्रेशन e⁻+2x आणि ही जी न्यूमरेटर टर्म आहे त्याला मल्टिप्लाय जाईल. e⁻x e⁻x इंटिग्रेशन आलं की त्याचा dx. आलो इथपर्यंत. आता सिंप्लिफिकेशन करायचं. बघा, या दोघांचा बेस बघा, बेस सेम आहे बरोबर. मग पॉवरची होईल सबस्ट्रॅक्शन. बेस एकदाच येईल, e एकदाच येईल. 2x - x झाला x, म्हणजे हा फॉर्म्युला यूज होईल तिथे. जनरल फॉर्म्युला बघा, हा a⁻m इंटू a⁻−n. काय उत्तर येतं? बेस सेम आहे, एकदाच येतो. पॉवरचे सबस्ट्रॅक्शन m - n. सो हाच रूल इकडे घ्यायचा.
सो काय बनेल yp इज इक्वल टू e रेस टू मायनस 2x, इंटिग्रेशनच्या बाहेरचं तसंच इंटिग्रेशन e रेस टू 2x मायनस e रेस टू x, 2 मायनस 1 1, e एकदाच येईल, 2 मायनस 1 1 म्हणजे e रेस टू x, हे पुढचं तसंच e रेस टू x आणि dx. बघा आता पुन्हा हीच टर्म आली, इंटिग्रेशन e रेस टू x, e रेस टू x, e रेस टू x dx आलं तेच. मग हेच सबस्टिट्यूशन करायचं सेम टू सेम. बघा किती सोपं आहे. सो दिस अगेन पुट e रेस टू x इज इक्वल टू t, डेरिव्हेटिव्ह e रेस टू x चा डेरिव्हेटिव्ह e रेस टू x, x चा डेरिव्हेटिव्ह dx, t चा डेरिव्हेटिव्ह dt. सो इकडे टाकणार. सो yp इज इक्वल टू इंटिग्रेशनच्या बाहेरची टर्म तशीच e रेस टू मायनस 2x इंटिग्रेशन बघा e रेस टू x dx, e रेस टू x dx दोघांच्या ऐवजी काय घ्यायचा dt. सो ह्या दोघांच्या ऐवजी dt घेतला, हा खालचा e तसाच आणि वरती e रेस टू x म्हणजे काय t. आलं बघा, कळालं. पुन्हा एकदा बघा e रेस टू x dx दोघांच्या ऐवजी आला dt, हा खालचा e तसाच, वरती e रेस टू x म्हणजे t, e रेस टू t चं इंटिग्रेशन काय असतं e रेस टू t. सो तेच yp इज इक्वल टू e रेस टू मायनस 2x तसाच, e रेस टू t चं इंटिग्रेशन e रेस टू t. आलो. आता t ची किंमत टाकावं लागेल. t ची किंमत काय आपल्याकडे e रेस टू x बरोबर. सो मी इकडे लिहितो आता बघा, पुट t इज इक्वल टू e रेस टू x. सो काय आला आपला yp e रेस टू मायनस 2x, e रेस टू t म्हणजे काय e रेस टू x. सो बघा मित्रांनो इथे प्रॉब्लेम मध्ये 2 d होते, आता एक पण d नाही राहिला, d व्हॅनिश झाले. सो आपला आन्सर आलं करेक्ट या. सो ह्या स्टेपचा आन्सर आहे तो yp इज इक्वल टू e रेस टू मायनस 2x, e रेस टू x. करेक्ट यस. सो सेकंड स्टेप पण कंप्लीट झाली. आता लास्ट स्टेपला काय करायचं, yc प्लस yp म्हणजे y दोघांची ऍडिशन करायची. ओके. सो लक्षात ठेवा स्टेप 3 इकडे घेतो मी, असं लिहायचं y इज इक्वल टू yc प्लस yp, हा स्टँडर्ड फॉर्मॅट घ्यायचा स्टेप 3 ला. सो y इज इक्वल टू yc काय आलेला हा जसं तसं लिहायचा, c1 e रेस टू मायनस 1x प्लस c2 e रेस टू मायनस 2x प्लस yp हा e रेस टू मायनस 2x e रेस टू x मायनस 2x e रेस टू x. सो मित्रांनो दिस इज आवर फायनल आन्सर. करेक्ट.